गाइस, वेलकम टू माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता चालले भीमाशंकरला आणि आता थांबली गाडी थोडं, जरा चांगलं वाटते नजारा इकडनं, ग्रास पूर्ण त्यासाठी थांबवलं गाडी। खूप मस्त वाटतंय। वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे ना आज, त्यासाठी। गाइस, सकाळी 4-5 वाजता निघालेलो आणि आता वाजले आहेत 1:15 वाजता पोचलो आम्ही। तेवून पोचलो नाही, अजून 2 किलोमीटर चालायचं आहे, कारण की हाय ट्रॅफिक आहे बघा। ट्रॅफिकच्या मुळे आम्हाला थांबायचं इकडे, तर आम्ही गाडी मागे लावली आणि इकडनं चालत निघायचं आहे। टोटल किती झालं? 7-8 तास ट्रॅव्हल केला मी, 7-8 तास। 7-8 तास ट्रॅव्हलिंगच्या नंतर हे आहे पुण्याच्या पण पुढे। रोड चांगले आहेत। रिअल कारण वेगळं आहे ह्या ब्लॉगचं, ते नंतर सांगेल। पहिला बघू तिकडे व्हिडिओ वगैरे काढायला भेटते का नाही, भेटू पुढे जाऊन। चला, फोटो तर आपण काढून शकतो, पण बाई सिग्नल नाही, एक दांडी पण नाही, कसं होईल? ना इंस्टा बघून शकतो, ना स्नॅप, ना व्हॉट्सअपचे मेसेज, ना कोणाचे फोन येईल, ना कोणाला फोन करू शकतो। अरे खेळायला वगैरे जायचं असेल तर नाही, मग काय इम्पॉर्टंट कॉल वगैरे येत असेल तर मेसेज वगैरे। अंबानीशी पण मोठे आहे मी। अंबानी फक्त ग्रँड रोडला, बाकी सगळीकडे पाटील चालतं। काय माहिती, परत युटर्न मारून येईल तू, जाऊ दे। गाईस, अजून 1 किलोमीटर चालत जायचं आहे आणि अजून एवढी म्हणजे आज ना सॅटर्डे आहे ना आज संडे, आज आहे थर्सडे, पण पब्लिक बघा अजून इकडे एवढी पार्किंग लागली गाडी, म्हणजे अजून किती लांब आहे। बंबू लागले, पहिलंच बिना चप्पलचं चालतोय 3 किलोमीटर, काय होईल मग। चला, फायनली पोचत आलोय आणि इकडचे माणसं बोलतायत की खूप गर्दी आहे। गेलो कामातून, 2 तास लागतील दर्शनाला बोलतायत। आता बघू पुढे जाऊन। त्या काकाने टिकला लावायला घेतला, पण माझे केस वरतीच करून नाही दिले, तर परफेक्ट आलंच नाही। अर्ध्या केसाला लागले बघा, एक साईड गेले। बोलते रे, चांगला फोटो आला। लाईन, एवढी लाईन आहे। चलो, और टाइम लगेगा।
hours later. फायनली अजून थोडा वेळ बघे जवळ येत चाललोय. A few moments later. चांगलं दर्शन झालं. पूर्ण हात लावून वगैरे सगळं दिलं. हे मंदिरचं खूपच लेट झालं. काय टाईम ठरवलेलं काय झालं. आज वाटलेलं काय गर्दी नसेल, पण आज गर्दी निघाली. सॅटर्डे नाही, संडे नाही, काहीच नाही. आणि खूप लेट झालं, त्यासाठी जेवलो पण नाही. त्या हिशोबाने आम्ही नाश्ता केला, डोसा खाला आणि निघालो. पावसाचा वेदर तर झालं आहे, माहीत नाही पाऊस पडला नाही. आता परत 2 किलोमीटर चालत जायचं. आमची गाडी ठेवली तिकडे चालत. आणि मी पहिला बोललो ना भीमाशंकरचं इंटेन्शन काय बनवायचं ते आहे की, एक मिनिट, हां ते आहे की आज आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. आज वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे आहे. तर ब्लॉग जास्त हे याच्यावर नाही, भीमाशंकरवर नसेल. पूर्ण ग्रीनरी दाखवेन, अजून काहीच नाही. आता इकडनं ते आता भीमाशंकरपासून ते आमच्या घरी जाईपर्यंत म्हणजे मेन हायवे जॉईंट, म्हणजे लोणावळा पुणे हायवे, तिकडे जॉईंट व्हायपर्यंत जी ग्रीनरी आहे नेक्स्ट लेवल. ते दाखव, ते मेन एन्व्हायरमेंट. एवढं बघत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम, माझा प्रॉब्लेम करा ना सबस्क्राईब. खूप कमी सबस्क्रायबर चांगले आहेत, वाढत आहेत, चांगलं वाटते. पण वॉच टाईम पण वाढवा, व्ह्यूज द्या प्लीज. चलो, बाकी आता तुम्ही सगळी ग्रीनरी बघा. माझं काम झालं. बाय. चलते जाओ. 2 किलोमीटर चलते जाने का है. जितना खाया नहीं उतना निकाल रहा हूँ अभी चल के. मराठी जेवढं खाल्लं नाही तेवढं चालत काढतोय. एक मसाला डोसा खालाय बस. आता इकडनं आता परत 7 तास ट्रॅव्हलिंग. म्हणजे आता वाजलेत आय थिंक 4:30-5. पोचू घरी 12-1 वाजता. 12-1 वाजता घरी पोचेन. खपलं. झोपा काढायचा नाही, तुमच्यासाठी क्लिप घेईल, पण चार्जिंग पण टिकायला पाहिजे.
बंदर बहुत है, फट रही है मोबाइल बाहर निकालने के लिए। ये देखो, चलो बाकी आगे देखते हैं।